मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला मदत वाढवून देण्यासाठी तयारी दर्शवली आहे. 24 डिसेंबर पर्यंत होत नसेल तर तुम्ही 29 डिसेंबर पर्यंत आरक्षण द्या, विशेष अधिवेशन बोलवण्याचा घाट घालवू नका, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आता जे अधिवेशन सुरू आहे त्यातच कायदा पारित करा, विशेष अधिवेशन बोलवू नका. 24 डिसेंबर नंतर आम्ही ऐकणार नाही. आंदोलनाची पुढची दिशा ठरेल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला. त्यांनी सुरुवातीला सरकारला आरक्षणासाठी 40 दिवसाचा वेळ दिला होता. मात्र 40 दिवसात आरक्षण मिळाल्याने त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं होतं. त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासोबतच त्यांनी सरकारला आता आरक्षणासाठी 24 डिसेंबरची डेडलाईन दिली. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी यावेळी केली. मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांनी आता आणखी 2 ते 3 दिवसाची मुदतवाढ देण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष अधिवेशन न बोलवता चालू अधिवेशनाचे दिवस वाढवून कायदा पारित करा, त्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस घ्या, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, एएन न्यूज, छत्रपती संभाजीनगर.